बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे माझी नोकरीमध्ये निघालेली आहे जागा. माझी नोकरीमध्ये मेगा भरती निघालेली आहे. तर मेगा भरती बघण्याकरता आपल्याला पहिले गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माझी नोकरी असं सर्च करायचं आहे. माझी नोकरी सर्च केल्यानंतर बघा इथे तुम्हाला टॅब्स दिसतील. यामध्ये तुम्हाला मेगा भरती यावर क्लिक करायचं आहे. मेगा भरतीवर क्लिक केल्यानंतर बघा इथे बरीचशी लिस्ट इथे ओपन होईल. यामध्ये आहे रयत शिक्षण संस्था, याच्यासुद्धा जागा निघालेल्या आहे. बँक ऑफ बरोडामध्ये जागा निघालेल्या आहे. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहे IBPS. तर इथे बघा तुम्हाला दिसेल IBPS RRB भरती आहे. 9,900 प्लस जागा या ठिकाणी दिलेल्या आहे. यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रॉल डाऊन करा. तर इथे तुम्हाला त्याची डिटेल्स इथे बघायला मिळेल. पदाचे नाव आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. 5,585 जागा आहे ऑफिस असिस्टंटच्या. त्यानंतर ऑफिसर स्केल आहे, स्केल 1 आहे, स्केल 2 आहे. त्याच्या वेगवेगळ्या जागा इथे दिलेल्या आहे. स्केल 2 आहे, मार्केटिंग ऑफिसर आहे, यामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे आणि स्केल 3सुद्धा आहे. याच्या 129 जागा आहे. अशा टोटल 9,995 जागा इथे दिलेल्या आहे. तर बघा शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला काय पाहिजे आहे. इथे पाहिजे आहे कोणत्याही शाखेची पदवी आणि पद क्रमांक 2साठी सुद्धा कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स हे सुद्धा इथे चालते. त्यानंतर इथे बघा खाली तुम्हाला दिलेला आहे पद क्रमांक 9साठी दिलेला आहे 50% गुणासह पदवी आहे ॲग्रिकल्चरची. पद क्रमांक 4साठी दिलेला आहे कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याची पदवी मागितलेली आहे आणि सोबत 1 वर्षाचा 2 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे. तर पदवी ही आवश्यक आहे. तुमची BA जरी तुमचं झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा वयाची अट जी दिली आहे 18 वर्षापासून तर 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पद क्रमांक 3 ते 9 जे आहे त्याला 21 ते 32 वर्षापर्यंत भरू शकता आणि पद क्रमांक 10ला 40 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. फी आहे 850 रुपये OBC करता आणि SC ST करता 175 रुपये फी दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 जून 2024 आणि परीक्षा होणार आहे पूर्वपरीक्षा ऑगस्ट 2024मध्ये आणि मुख्य परीक्षा होणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2024मध्ये. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला लिंक आलेली आहे आणि इतर डिटेल्ससुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर हीच तुम्हाला शॉर्टकटमध्ये जाहिरात या ठिकाणी दिलेली होती. बघा जाहिरातवर क्लिक केलं तर इथे जाहिरात आपली ओपन होत आहे. IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अशी ही जाहिरात आहे. 76 पेजेसची जाहिरात आहे. 7 तारखेपासून हे सुरू झालेलं आहे. बघा इथे वेबसाईट दिलेली आहे IBPS.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि लास्ट डेट आहे 27/6. तर इथे डेट्स तुमच्या बघून घ्यायच्या आहे. रिझल्ट्स ऑफ ऑनलाईन एक्झामचा निकाल केव्हा लागणार आहे त्याचीसुद्धा तुम्हाला इथे मंथ अँड इयर दिलेलं आहे. त्यानंतर भरपूरसं डिटेल या जाहिरातीमध्ये दिलेलं असते. काही फॉर्मॅट दिलेले असतात. तर तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल डाऊन करून खाली यायचं आहे आणि तिथे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे आणि कोणकोणत्या बँकसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्या बँकचं नाव इथे दिलेलं आहे. या सर्व रूरल्स बँक्स आहेत. केरला ग्रामीण बँक आहे, पंजाब ग्रामीण बँक आहे, तर ऑल ओव्हर इंडिया आहे, बरोदा UP बँक आहे. तर यामध्ये सर्व बँक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्टेटसुद्धा दिलेलं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघाल तर बघा इथे महाराष्ट्र आहे तुमचं 22 नंबरवर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. या बँकेमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. त्यानंतर बाकी डिटेल्स आपल्याला इथे अजून सविस्तर दिलेलं आहे. त्याचं एज लिमिट जे आहे कोणत्या तारखेला तो त्याची डेट ऑफ बर्थ असली पाहिजे आणि त्यानंतर एज रिलॅक्झेशन ज्याला आपण म्हणतो 3 वर्ष एक्स्ट्रा आणि 5 वर्ष एक्स्ट्रा. OBC करता 3 वर्ष, SC करता 5 वर्ष असं इथे रिलॅक्झेशन दिलेलं आहे. तर अशी बरीचशी सविस्तर माहिती आहे. ही थोडी वेळात वेळ काढून तुम्ही वाचून घ्यायची.
त्यानंतर इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि तुम्हाला एक्सपिरियन्स किती पाहिजे आहे त्याचासुद्धा चार्ट दिलेला आहे. प्रत्येकाचा इथे चार्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. फी स्ट्रक्चर आणि एक्झाममध्ये कोणते टॉपिक्स येणार आहे, सिलेबस, रिझनिंग येणार आहे ऑफिस असिस्टंट करता 40 क्वेश्चन्स येणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन असे टोटल 80 क्वेश्चन येणार आहे. तर या टाईपचं इथे दिलेलं आहे. मेन एक्झाम थोडी वेगळी होणार, ते प्री एक्झाम झाले. मेन एक्झाममध्ये रिझनिंग येणार आहे, कम्प्युटर नॉलेज येणार आहे, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी. तर असे टोटल 200 क्वेश्चन्स तुमचे मेन एक्झाममध्ये येतील. लिस्ट ऑफ व्हर्जन ऑफ टेस्ट. तर टेस्ट कोणकोणत्या भाषेमध्ये होणार आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी हे तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. सिंगल लेवल एक्झामिनेशन इथे डिटेल्स, त्याचं पूर्ण एक्झामचं डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. IBPS.in ही वेबसाईट आहे. या साईटवर जाऊन तुम्हाला ते सर्व चेक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली स्क्रॉल डाऊन करायचं. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती पाहायला मिळते. हाऊ टू अप्लाय. तर अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. प्रोसिजर ऑफ अप्लाईंग ऑनलाईन. तर तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा हा फॉर्म भरू शकता किंवा RRBच्या IBPSच्या वेबसाईटवर जा आणि तिथे क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन हे ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ते करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला फोटो लागेल, सिग्नेचर लागेल, लेफ्ट थंब इम्प्रेशन लागेल, हँड रिटन डिक्लेरेशन लागेल. इतक्या प्रकारचं तुम्हाला या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. मोड ऑफ पेमेंट आहे ऑनलाईन पद्धतीने, फोनपे, गुगल पे या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे. ह्या सर्व सूचना तुम्हाला दिलेल्या आहे. एक्झामच्या वेळेस तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. त्यानंतर दिलेले आहे तुम्हाला इथे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पोस्ट वाईज जागा दिलेल्या आहे. कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये. जसं महाराष्ट्र स्टेट आहे तर SC कास्टसाठी किती जागा आहे, त्यानंतर OBC कास्टसाठी किती जागा आहे आणि टोटल जागा किती आहेत. त्यानंतर कोणी फिजिकली हँडिकॅप असेल त्याच्यासाठी किती जागा आहे, हे सगळं तुम्हाला इथे डिटेल्स दिलेलं आहे. प्रत्येक पोस्ट वाईज, प्रत्येक बँक वाईज तुम्हाला दिलेलं आहे. जितक्या बी बँक्स IBPSच्या अंडरमध्ये येतात त्या सर्व बँकसाठी दिलेलं आहे. एक्झाम सेंटर बघा, एक्झाम सेंटर इथे तुमच्या राज्यानुसार दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही महाराष्ट्र बघू शकता, अमरावतीला एक्झाम सेंटर आहे, नागपूरला एक्झाम सेंटर आहे. तर मेन बेसिकली आपण नागपूर घेत असतो, तर त्याचं हेड ऑफिसचं सुद्धा इथे दिलेलं आहे. ते सगळे डिटेल्स इथून तुम्ही बघून घ्यायची. त्यानंतर फोटो किती KB पाहिजे आहे, तुमची सिग्नेचर किती KB पाहिजे आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन इमेज ते किती KBची पाहिजे आहे, हे सगळं डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर फॉर्मॅट आहे, फॉर्म ऑफ द सर्टिफिकेट ऑफ प्रोड्यूस टू द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द SC कॅटेगरी. जे SC कॅटेगरीमध्ये असेल त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट दिलेला आहे. OBC कॅटेगरीचा वेगळा दिलेला आहे. EWS इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो, विकर सेक्शन, तर त्याचंसुद्धा आपल्याला इथे फॉर्मॅट दिलेलं आहे. कोणी डिसॅबिलिटी असेल, सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटीचं दिलेलं आहे. डिसॅबिलिटीचे 4-5 फॉर्मॅट दिलेले आहे तुम्हाला इथे. पुन्हा तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली ही जाहिरात इथे संपलेली आहे. तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच IBPS करता अप्लाय करायला पाहिजे. अशाच माहितीकरता विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा आणि शेअर करा.